आता काय आता जोडीनं सांगा. वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आपल्या लाडक्या जोडीसाठी. मी त्यांना पुन्हा एकदा माईक घेण्याची विनंती करतो. सर घ्या माईकला. आम्ही ऑलरेडी सॅनिटायझर मारलेलं होतं, आम्हाला माहिती आहे, त्याच्याशिवाय तुम्ही घेतलाच नसतात तो. बघितलं. सर आपण स्टेजवरती येऊयात. नेहमीच आपण या दोघांनाही पाहत असतो वेगवेगळ्या माध्यमातून, पण या मालिकेतनं मात्र समर आणि स्वानंदी म्हणून आपण यांना पाहणार आहोत. आणि अधिरा आणि रोहन यांचं लग्न आहे. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत असं तुम्ही सांगितलेलंच आहे, बरोबर आहे. पण नेमक्या काय काय गोष्टी ठरलेल्या आहेत या मात्र तुम्ही अजून कोणालाच सांगितलं नाही. तुम्हाला तरी सांगितलं का हो? फक्त सांगितलं एवढंच ते सांगतात. त्यांचं ठरलंय सगळं, त्यांच्यापुरती सगळं ठरलेलं आहे. वा वा वा. बघूया आता एवढी माणसं आली आहेत तर कदाचित त्यांच्या निमित्ताने आपल्याला पण कळेल त्यांचं काय ठरलंय, नेमकं काय ठरलंय ते. वा वा वा. ठरवायचं काम आमच्याकडे काही लोक करत असतात, म्हणजे झी मराठी करत असतात. बरोबर आहे. निर्माते हेमंत सोनवणे तेही करतात, आमचे दिग्दर्शक चंदू गायकवाड तेही करतात, आणि त्यांच्या साथीला आमचे लेखक आहेत, ते सगळं ते ठरवतात. ते समरच्या भूमिकेत असतात आणि आम्ही स्वागतीच्या वा वा. पण छान आहे. पण हे सगळेजण जे ठरवतायत ते इतकं उत्तम ठरवतायत, अगदी सॅनिटाईज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही. बरं सर, पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो, परफ्युमचा का सॅनिटायझरचा? स्वच्छतेचा, सॅनिटायझरचा. तुम्ही दोघेही जण खर तर झी मराठीवरती येत आहात. तुम्ही 6 वर्षांनंतर येत आहात पुन्हा. यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती. तुमची एंट्रीज ग्रँड असते, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता. तुला पाहते रे त्याची प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद केली होती. साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता, बरोबर आहे की नाही? बसबाई बस नावाचा कार्यक्रम केला, त्यावेळेला ईव्ही इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेलात. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली. आज ताज हॉटेल. वा वा वा. तर अशा सगळ्या ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता. या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही या ऐतिहासिक वास्तूची निवड केली, बरोबर आहे की नाही? मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय. तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखीन काय ग्रँड गोष्टी असणार आहेत? ही मालिकाच ग्रँड आहे. मला असं वाटतं की ज्या चॅनलवरती ही मालिका येते ते चॅनलही ग्रँड आहे. वा 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 वा. त्यामुळे झी मराठी ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या मालिकेमधनं ग्रँड बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केलेत. त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँडली उत्सुक आहोत. वा 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 वा. आणि स्वानंदी बद्दल सांगायचं झालं तर ती ब्रँड बनवते, बरोबर की नाही? मग यापूर्वी होणार सुनमी या घरची ही मालिका तू केलीस. काय तुझं आता? मी खरं सांगतो, काहीही असं म्हटलं की पूर्वी असं वाटायचं की अरे हे काय, आपल्याला काय बोलते, अरे काही काय काही असं वाटायचं. पण जेव्हापासून हिने काहीही हा श्री असं म्हटलंय तेव्हापासून काहीही हा शब्द इतका सगळ्या मुलांसाठी एकदम जवळचा झालेला आहे म्हणून काय सांगू. पण आम्ही पाहिलं की त्या मालिकेत सुद्धा सासूबांबरोबरचं तुझं एक नातं फार कमाल होतं. तिथे 6 सासू होत्या, तुम्हाला सासूबाई होत्या तुझ्या, आणि त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं तुझं होतं. त्यानंतर तू शुभ्रा झालीस आणि सासूच लग्न लावायला निघालीस, बरोबर की नाही? लग्न लावलं सुद्धा तू ते, बरोबर. मग आता काय ह्याच्यात सासू बरोबरचं नातं कसं असणार आहे? ह्याच्यात माझ्या सासू बरोबरचं नातं कसं असेल मला माहितीच नाहीये, कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहित नाहीये. अरे बापरे. पण लग्न लावण्याचं म्हणशील तर हो, आम्ही दोघं आता आमचे इतके सुसंवाद का होत आहेत आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना, त्याला एक कारण आहे. कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय. वा, म्हणजे याच्यातनं सासूचं लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही, परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे. कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न लावायचं. वा 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 वा. सर, तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत असतो. पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात? तर काय आम्हाला ही आता या फोटोमध्ये दिसते, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे. वा. की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तो माझ्या हातात येत नाहीये, ही चॅलेंजिंग गोष्ट आहे.
हे चॅलेंज आहे ना सर? हेच चॅलेंज. का सर, का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल? पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास देईल आणि तुम्हाला? मला हा प्रोमो मुद्दामून केला असं वाटतं. नाही सर, असं अजिबात नाहीये. काय होतं, तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला नव्हता, तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे इथे. बघूया आपण काय आहे ते. महाराष्ट्राला हे पाहायचंच होतं की सुबोध भावे सर गुलाबजाम कधी खाणार आहेत. हे खरं सुख आहे. हो ना सर. आणि ही कमजोरी आहे माझी. आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम घ्यायला जातो, पण ती गुलाबजाम काढून घेते आणि ती स्वतः खाते, या गोष्टीने मला जेवढा त्रास झाला ना तेवढा मला आजपर्यंत कशाने नाही झाला. हवं असलेलं प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला मिळालं, हेच मात्र हे प्रोजेक्ट काढून घेतलं. सर आता तुम्ही खा, काही प्रॉब्लेम नाही. द्या माझ्याकडे, द्या माईक, आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपा हा आनंद. किती खाल्ले त्या दिवशी? 8. सर तुम्ही मोजत होतात की काय? कारण अरे मी खाणारा प्रत्येक गुलाबजाम असं त्याच्या मनातून येत होता. वा वा वा. बरं, तू सुद्धा अनेक मालिकांमधनं खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहेस. मला सांग, या मालिकेमध्ये याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमातनं काम केलेलं आहे, पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करतात. काय वाटतंय, या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादं चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का? चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असतोच, पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबोधदादाची मी खूप फॅन राहिले. आणि काही माणसं अशी, मग डिरेक्टर्स असो किंवा ऍक्टर्स असो, तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून. आणि खूप ऍक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली, बट समहाऊ सुबोधदादा बरोबर मला काम नव्हतं करता आलं. एक सिनेमा, आता तू जो उल्लेख केलास त्या सिनेमाच्या आधी, सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती. आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल की मला या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे, कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना, तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजेत. हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी. आणि ऍज आय ऑलवेज से, काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे, पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं. वा वा वा. पण मी सांगू का, सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक 31 दिवसात 35 दिवसात त्याचं शूटिंग संपलं असेल, 40 दिवसात. आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा, याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आणि झी मराठी बरोबर ते नातं आहेच, वर्षानुवर्षांचंच आहे. हो, म्हणजे इट्स लाईक कमिंग बॅक टू होम. वा वा वा. खरंच आहे. बरं, काय होतं ना, म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका या स्पेशल बनवतात, बरोबर की नाही? तसं तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे, बरोबर की नाही? सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेस. आय थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी. वा वा वा. साधेपणा ऑलवेज वर्क होतो. आणि गर्ल नेक्स्ट डोअर किंवा पटकन तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते, आपली बहीण वाटते, आपल्या घरातली सून आहे. करेक्ट आहे. ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे, बरोबर आहे की नाही? वा वा. तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे, त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस. हे साधारण आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय, यांच्या बहिणीचं लग्न करायचंय, बरोबर आहे की नाही? आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे, अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमोमधनं म्हणजे अगदी अंधुकशा कळलेल्या आहेत, बरोबर की नाही? याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण? ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे. की आतापर्यंत खूप असं काय त्या ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं, तेव्हाचं हसणं, तेव्हाचं रुसणं हे माहित असतं. पण एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो ना,
तेव्हा आपल्या बांधिलक्या, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतचं सगळं आयुष्य घेऊन जे आपण पुढे आलोय त्यानंतरच्या तिच्या याच सगळ्या रिॲक्शन कदाचित थोड्या वेगळ्या असतात. असं मला वाटतं तो जो सूक्ष्म बदल आहे ते या भूमिकेतलं चॅलेंज असेल. वा 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 वा. सर आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे. तुमचं घड्याळ मला बघायचं होतं आहे का? अरे अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच. मला हो नाही म्हणजे याच्यातही 12च म्हणजे काय म्हणते 24 तासच आहेत. मला असं वाटलं यांच्याकडे एक 27-28 तासाचा घड्याळ यांना स्पेशल दिले की काय, कारण अनेक गोष्टी त्या करत असतात. म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात, कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात, नटाच्या भूमिकेत दिसतात, बरोबर की नाही, अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात, नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसतात आम्हाला, बरोबर की. सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता. हे कसं मॅनेज करता सर? आणि आता ही मालिका सुद्धा. एवढा विचार केला असतं तर कदाचित एवढं केलं नसतं मी. मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं. बरं, तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावा. जोपर्यंत तिच्यात तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं. वा 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 वा, क्या बात आहे. पण सर तुम्हाला सांगतो फक्त ज्योतिष नाही, इथे अनेक नट पण जळत आहेत तुम्ही एवढं काम करताय म्हणून. हाती चले अपनी शान. वा. बरं सर, आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्याकडे कोणाकडे नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. वा वा. मला या भांडणामध्ये घेऊ नका, बरोबर आहे. कारण काय माहितीये का, अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांनी कधीही पडू जाऊ, कारण त्याची खूप वाईट अवस्था होते हे मला माहितीये. सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच. तर सांगा बरं आम्हाला, कोण जिंकणार आहे या वादामध्ये? फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळं ठरलेलं आहे तो. असं वाटतंय सर तुम्हाला? हो ना. वा वा, आमचं एकमत आहे यावरती एकमत आहे. वा वा, किती छान. बरं, आता मालिकेमध्ये आपण थोडस पुढे जाऊया, बरोबर आहे. या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे, यातली कास्टिंग ग्रँड आहे, बरोबर आहे की नाही. तर अशा तुमच्या कुटुंबांना, ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया. पण दोघंच आला? नाही, जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली आणि ठरवाठरवी चालली. आधी मी तिला बोलतो. पुढे गेले आधिरा. पुढे हा हाय हाय या या. तर ही अधिरा, तिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि तिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी. खरं तर नाहीये, म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरातनं निघून जावी असं मला वाटत नाही, कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. वा 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 वा. आपण एक काम करूया, लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना, म्हणजे आता काही घर जावई नाही बनू शकत. माझाही भाऊ आहे. एक्झॅक्टली, मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थानापन्न व्हा, आम्ही यांच्याबरोबर गप्पा मारतो. हा, आता कर्ज नाही करून गेला काही प्रॉब्लेम आहे तिला? मला घेऊ नका सर, चटणी मी चटणी वेगळं नाही, माझं काही म्हणणं नाही. पण हिचं अधिराचं असं म्हणणं आहे. अधिराला अधिरा तुला काय वाटतं आहे त्याच्याबद्दल? एकूणच समाजात जे चाललंय अधिरा पण खरंच आहे यार, अधिरा अगदी प्रामाणिकपणे तिने सांगितलं. माझं प्रेम आहे फार रोहनवर, आणि मला म्हणजे फायनली माझा पिंट्या दादा तयार झालाय लग्नासाठी. त्यामुळे समोर नको ना पिंट्यावर, समर राजवाड्याचं छान नाव आहे माझं. प्रेमाने म्हणते ना पिंट्या, ग्रँड म्हटलं आणि नाव पिंट्या बस, आणि मग दादा म्हणून सगळ्यांसोबत. बर, पण मला एक प्रश्न पडलाय अतिशय महत्वाचा, की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात, बरोबर आहे की नाही, प्रत्येक गोष्ट, बरोबर. पण तू मुलगा असा सर्वसामान्य का निवडलायस? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. प्रेम आवडलाय मला. एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळवल्याशिवाय मी राहत नाही, त्यामुळे आय लव्ह हिम. वा वा. पण ते मॅनेज कसं करणार? म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडचे चॅलेंजेस वेगळे असतात, तर ते तू मॅनेज करशील काय वाटतंय? मी त्यांना मॅनेज करायला लागेल. वा 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 वा. सगळं झाले. माझी दुसरी बहीण अर्पिता. हा, अर्पिता सुद्धा जरा जोर लागायला झाल्या पाहिजे सगळ्यांच्यात. कॅमेऱ्यात नका वाजवू, कोणी नका वाजवू. या दोघी बहिणी माझ्या अतिशय लाडक्या आहेत. वा वा. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल तर या दोघींवरती जास्त प्रेम आहे. आणि अजून एक आहे, आमचा भाऊ अंशुमन. अंशुमन
हा, ये 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 अंशुमन ये. या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय त्याचं कारणच हे तिघ आहे. वा वा वा, या तिघा ह्यांची काळजी घेण्यासाठी. वा वा. काय सांगशील अर्पिता, तू काय सांगशील दादाबद्दल? दादाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. बरोबर आहे. आणि तो जे काही करतोय ते आमच्या प्रेमापोटीच करतोय आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनंच सगळे पूर्ण करून घेत असतो. सो आम्ही एखाद्या गोष्टीवर बोट ठेवलं की ते आमच्यापर्यंत येणार ह्याची आम्हाला खात्री आहे. वा वा वा, किती छान. आणि पण दादा आता लग्न सुद्धा करतो आहे, बरोबर आहे की नाही? तर काय त्याच्याबद्दल काय म्हणते, त्याबद्दल काही की ती सुद्धा ओके छान आहे का काय? ऑफकोर्स दादा लग्न करतोय म्हणजे ती सुद्धा छान असणारच. आणि म्हणजे तसं काही विरोध नाही, अजिबात नाही. कारण दादा जसं सगळं पूर्ण करतोय तसं तिच्याकडनंही आम्ही हट्ट करून पूर्ण करून घेऊ शकतो आमच्या इच्छा, हे आम्हाला माहितीये. नक्कीच. म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला मिळणार नाही. कारण म्हणजे एकाच सिरियल मध्ये मला इतके सिनियर कलाकार मिळाले, त्यामुळे मज्जा येणार आहे. आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याकडेच माझं लक्ष असेल. सिनियर म्हटलं तरी तिकडे नाही सर. चला पुढे. आणखीन तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे? येस ऑफकोर्स, माझी काकू. या 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 या, वाव. या मल्लिकाताई इकडे या तुम्ही. वा वा वा, किती छान. माझी काकू आमच्या चौघांचंही सांभाळ तिने केलाय. आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला आणि तिने तिच्या मुलाने इतका जीव लावला माझ्यावर. आणि मला असं वाटतं खरं तर तिला 3 नाही 4 मुलं आहेत. आणि आमच्या घरातली सगळ्यांवरती प्रेम करणारी, जीवापाड त्यांना जपणारी अशी ही आमची काकू. वा वा. काकू काय म्हणाल तुम्ही, आता काय म्हणाल याबद्दल? मी खूप म्हणजे सोज्वळ, सालस आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये. माझ्या 3 मुलांवर खूप खूप प्रेम आहे. वा. आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे. वा वा. तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा अगदी अतोनातपणे सांभाळ केलाय. म्हणजे मी अंशुमनवर चिडते पण समरवर कधीच चिडत नाही. कारण समर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे. म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर. किती छान. म्हणजे मला असं वाटतं की प्रेम करताय वगैरे ठीक आहे, पण इतकीच मंडळी आहेत का आणखीन कोणी? नाही, महत्वाची व्यक्ती राहील, महत्वाचा माणूस राहिला आमच्या घरातला, ती म्हणजे आमची आजी. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या 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 आजी, या या. आजी विषयी आपण काही खरं तर कोणीच वेगळं नको बोलूया, कारण आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं त्याच्यासाठीच आम्ही पुष्पक विमान सारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय. बरोबर. त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात. आणि दुधावरची साय म्हणू शकता, बरी म्हणू शकता, याच्यात जो एक मुलायमपणा आहे ना तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो. आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते. ती खरं तर आजी कमी, ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे. ती तितकंच छळत असते, ती त्रास देत असते. म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तशी त्रास देत असते. आणि दुसरी गोष्ट, हातात काठी न घेता तर 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 चालणारी पहिल्यांदाच तुम्ही आजी, अशी आमची ही फिट अँड फाईन आजी आहे. वा वा. आणि आजी विंग आणि सिनेमे पाहणारी आणि फक्त एकच असतं की पिंट्या कधी लग्न करणार. नाव काय रे तुझं? समर कधी लग्न करणार. आणि जेव्हा हे लग्न होते तेव्हा आजीला इतका आनंद, तिला नेहमी वाटायचं की कोणतरी दाखवून ठेवलेली आहे स्पेशल ह्याच्यासाठी. आता ती स्पेशल आहे की नाही ते नंतर बघू आपण आल्यावर आमच्या घरामध्ये. पण पिंट्या करतोय ना लग्न, बरं वाटतं मला. पण आजी आता पिंट्या सॉरी समर सर आणि तुमची जी होणारी सून आहे स्वानंदी, बरोबर आहे, यांच्याकडे पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का की अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे? किंवा हे नाही करते. अरे देवा, हे काय काय दोघं रे अशी असतात ते टायटॅनिक. अगं टायटॅनिक मध्ये हिरो मरतो आजी.
आणि अजून तरी झीनी वेगळा ऍक्टर शोधला नाहीये माझ्या भूमिकेसाठी. नाही पण ते त्यांनी लव्ह स्टोरी ती काहीतरी अशी मला आठवली. नाही तो नको बघूस तू, त्याच्यात हिरो मरतो. सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. पण ते वृत्तीने आणि मनाने ना शरीराने. पण खरं सांगू का, या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांशी वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते. तोच सिनेमा जास्त डोळ्यासमोर येतोय सातत्याने. पण छान आहे आजी, खूप छान, अगदी एकदम मस्त. तुम्ही काय काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच, यांना सिनेमे दाखवालच. आणि प्रॉब्लेम आले तर मी त्यांना रोमॅन्टिक कसं होणं असतं म्हणजे काय असतं त्याला पिंट्याला माझ्या. वा. पण एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवरती काम करता आहात, बरोबर आहे? तर कसं वाटतंय? कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे, मला तरी पर्सनली खूपच भारी वाटतंय की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत. टेलिव्हिजनवरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात, याचा मला जास्त आनंद आहे. वा, मलाही खूप आनंद आहे, कारण झी मराठीच्या सगळ्या मालिका मी बघते, मला माहिती सगळ्या आता चालू आहेत. ते आता ज्या नवीन येत आहेत त्या पण ऍक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे, तर ऍक्च्युली मला बरंच वाटतंय त्याच्यामध्ये काम करायला. असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं मी मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं, पण थोडंसं काय होतं की मी थोडं 20-25 वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका वगैरे असं करत होते. आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त, तेही ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता, कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे. तर नोकरी केल्यावर ते मला शक्य होत नव्हतं, आणि ती पण शिकवण्याची नोकरी म्हणून. तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा. पण हा जो योग आलाय झी मराठीवर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये, आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही ते आधीचेच आहेत माझे, खूप बरं वाटते, खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे मी असं करण्याला. फक्त एवढंच मला असं वाटतं बापरे मराठीमध्ये केले नाही, मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या, मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते. म्हणजे मी नौकी आहे खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये, तर मला ते जमेल की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, असंच काही की माझ्या थोडंसं मनामध्ये. पण आहेत ना सगळे सांभाळून घेणारे, पिंट्या पण आहे आणि बाकीच्या पण मला सांभाळून घेतील. सर आहेत आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे पोस्टर आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, ते सगळे घेतील त्याच्यामुळे. आणि झी चॅनल आहे तेच मला सांभाळून घेईन ना, त्याच्यामुळे मला काही प्रश्नच नाही वाटत. वा 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 वा, सगळे लेखक इतके रिलॅक्स झालेले. आपण आता इथे भेटलेलो आहोत ते म्हणजे माझ्या भावाचं आणि यांच्या बहिणीचं लग्न, बरोबर? पण माझ्या भावावर पण तेवढंच प्रेम आहे माझं, आणि अर्थात अधीराचं प्रेम त्याच्यावर खूप जास्त आहे. तेच प्रूव्ह करतं की माझा भाऊ किती कमाल आहे. त्यामुळे माझ्या भावाला रोहनला मी इथे स्टेजवर बोलवते आता. वा 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 वा, रोहन अतिशय साधा मुलगा, येतानाच दिसतं एकदम आपली बहिणीच्या आतलेत असलेला मुलगा, बरोबर आहे की नाही? हो बरोबर, एकदम बरोबर. नाही, एकदम गोड भाऊ आहे तो माझा. हो ना? पण हे सगळं बरोबर आहे. एक मिनिट मी आता जगाच येतो. हा, सगळं तुला बरोबर आहे, पण मी आत्ताच आधीराला भेटलो आणि सगळं पाहिलं एकंदरीत, तिचं वागणं बिगणं, मित्रा तिला सगळं ग्रँड लागतं. सगळ्या ताई ऐकेल हळू, ताई नाही ऐकणार, हे वेगळं आहे. हे तुला झेपणार आहे का ते आधी बघ मित्रा, हे कठीण आहे सगळं. त्याला काहीतरी सांगू नकोस रे, कान भरू नकोस. आधी त्याला प्रश्न पडत असतो त्याला झेपणार आहे का नाही झेपणार. तू इकडे ये बरं, आधी काही ऐकू नकोस त्याचं, सगळं झेपणार आहे. प्रेमात पडलं ना, मन जुळली की सगळं झेपतं. मिळालं तुला आन्सर? हो यार, विचारा. तू आताही बोलू शकत नाहीयेस, पुढेही बोलू शकणार नाहीयेस, मला दिसलेलं आहे. पण काय सांगशील आता रोहन म्हणून? याआधी मी जे कॅरेक्टर्स पोर्ट्रे केले त्यामध्ये मी खूप असं लव्हर बॉय, चाइल्डिश, इमॅच्युअर असं वागत होतो. आणि अर्थातच एक मोठी बहीण आहे मला या सिरियलमध्ये, जी नेहमी मला सांभाळून घेते. माझ्या आईच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जातो सिरियलमध्ये. तिला सगळ्या गोष्टींचे म्हणजे ओपिनियन्स मला माझ्या बहिणीकडूनच हवे असतात. सो त्यामुळे ही जी सिरियल ही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण की मी एक वेगळ्या पद्धतीने माझे कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकतो. आणि अर्थातच ह्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की मी खूप आधीपासून ह्या सगळ्यांना बघत आलोय आणि आज यांच्यासोबत काम करतोय. जसं मगाशी ताई म्हणाली की मॅनिफेस्टेशन वर्क्स, सो मीही हे कधीतरी मॅनिफेस्ट केलेलं आणि ते आता खरं होतंय. वा 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 वा, किती छान. गंमत सांगशील का आम्हाला तुमच्या दोघांमधली?
ताई जशी ऑफ स्क्रीन आहे तशीच ऑन स्क्रीन आहे माझ्यासोबत. ती प्रत्येक गोष्ट मला सांगत असते की रोहन नाही, हे असं नाही, हे तसं झालं पाहिजे, हे लक्षात आलंच आमच्या आत्ताच. बट आय टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे, कारण की जे काही सांगते ते माझ्या चांगल्यासाठीच असतं, हे पण आहे. वा वा वा. मला त्याचं एक कौतुक सांगायचंय. त्याने अगदी मला पहिल्याच दिवशी येऊन सांगितलं, म्हणजे ऑफ स्क्रीन, की ताई ऐक ना, आपल्या प्रत्येक सीन नंतर तू मला सांगशील का की हा सीन कसा झाला, काय हवं, किंवा तू मला 5 पैकी मार्क देशील का. आणि पहिले मला ते ऐकल्यावर असं वाटलं की ओके बरं ठीक आहे, पण तो जेन्युइनली आला सीन झाल्यानंतर, आणि त्याने त्या प्रत्येक गोष्टीची तो नोट ठेवतोय आणि करतोय. सो तो खूप सिन्सिअरली एफर्ट्स घेतोय. ऑफकोर्स या लोकांसोबत जेव्हा मी स्क्रीन शेअर करेन तर मलाही त्या लेवलचं काम करावंच लागणार आहे आता. वा वा वा. हे आमच्या घरची सगळ्यात सुंदर व्यक्ती सुष्मिता सेम सरपोतदार. वा. सुष्मिता नाव आहे. सुष्मिता नाव आहे तुझं. शुश या अदरवाइज शुश. ओके मॅम, सॉरी सर, चंदू सरांनी ठरवलंय तर मग मला सुशच म्हणायचं, कंपल्सरी शुश म्हणायचं. या. वा वा वा, काय छान. बरं तू शुश ह्या सिरियल मध्ये तू काय भूमिका करते आहेस आणि काय तुझं पात्र आहे हे सांगशील का आम्हाला? मला वाटलं आतापर्यंत कळलं असेल, म्हणजे आता नाही ग, एवढं कुठे. सुष्मिताचं कळलं होतं, सुश वेगळं आलं ना त्याच्यामुळे. अरे एवढं बोलू शकेल ती, एवढं नाहीये. म्हणजे नाही बोलता येत, स्क्रिप्ट शिवाय नाही बोलता येत. ऍडिशन्स नाही घेता येत. अरे असे नट हवेत इंडस्ट्रीला. बघ आमच्या घरचं ते शेंडफळ आहे, आणि त्याचं ठरलंय की देवाने ब्रेनवाला जो काही पार्ट आहे तो ताईला दिलाय, आणि ब्युटीवाला पार्ट आहे तो मला दिला. मला त्यामुळे ब्युटीनी आणि एक्सप्रेशन्सनी जर काय करायचं असेल तर ते करू शकते, बट आय कॅनॉट स्पीक ऑर आय कॅनॉट एक्सप्रेस एनिथिंग विथ वर्ड्स. वा, पण काही गरज आईला बोलवून टाकते, नाही राग यायचा. आणि आमची सोश आई बाजूला आल्यावर आई सांगेल तसं सगळं करते. वा, क्या बात आहे. आई आईचं सगळं ऐकते, ही सगळे ऐकतात माझं, सगळे ऐकतात. मला काही पर्यायच नाहीये, ठेवलंच नाही. बर, आईचं काय, किती आईचं केवढं कंट्रोल आहे या फॅमिलीवरती? करता संपूर्ण घरावर कंट्रोल आहे. मध्ये मध्ये कळतं ते प्रॉब्लेम, पण आता काय सगळं यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलंय, त्यामुळे मी खूप खुश आहे. तुम्हाला माहित नाही प्लॅनिंग? माहित नाही? याचं लग्न अधिरा बरोबर होणार आहे, यांचं लग्न ठरतंय. राजवाडे फॅमिलीत आम्ही सरपोतदार आणि राजवाडे मर्ज होणार आहेत. बोलवलं तर मी एका क्षणात अशी उडी मारू. आपल्याला तेच हवंय, मॅनिफेस्टेशन. इथे घर जावई नाही, घर सासू सासरे सगळे मिळणार. सर आम्ही तयार आहोत, फक्त बोलवा. श्रीमंत आहे सर, सांगते काय. आदिरा बरोबर आदिराची आजी, आदिराची आई, आदिराचा भाऊ सगळे वेलकम आहेत. कारण मी त्यांना जेव्हा आपलीशी वाटेन तेव्हा आजी पण मला मुलीसारखं स्वीकारतील. वा, मी तयार आहे यायला. वा, आम्ही मर्ज करायला तयार आहोत सर. म्हणजे राजवाडे हे नाव पण लावायला तयार आहोत आम्ही सगळे. सर आईचं म्हणजे जवळजवळ पत्रिकेत ठरलंय, हातभारात नाव घाला इथपर्यंत आलेलं आहे. आमचं ठरलंय, आम्ही गॅजेट मध्ये लावून ठेवलेलं आहे, मंदाकिनी राजवाडे. माय कम्फर्ट झोन. आइए आपका इंतजार है. वा वा वा, बाबांचा कम्फर्ट झोन डिरेक्टर आहे. आइए आपका इंतजार, ओ घड़ी आएगी आएगी. नमस्कार. सो आता ह्याच्या पुढे तू आधी विचारणं अपेक्षित आहे, हे काय आहे. आपली गाणी इग्नोर केलेली आहे. नाही, मी गाणी ऐकली, खूप छान होती. तत्पूर्वी माझं आणि जीचं खूप जुनं नातं आहे. अनेक सिरियल्स मधून जीच्या चालल्या आहेत. असं म्हणण्यापेक्षा माझं आणि जीचं एक पवित्र नातं आहे. आम्हाला एक पवित्र रिश्ता आहे. आजकाल 2 मराठी माणसं भेटतात तेव्हा राजकारणावर बोलतात, पण पूर्वी नाटकावर आणि गाण्यावर बोलायचे. वा, जुनी हिंदी गाणी वगैरे छान अशी त्यांना ऐकावीशी वाटतात. तर या आमच्या सिरियल मधून आम्ही
प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांची ओळख करून देणार आहोत. एवढंच नाही